शकला नाही आणि आता पाणी साचलेलं क्षेत्र फक्त 10 गुंठे. बाधित क्षेत्र आता ते काय करायला लागले, फक्त 10 गुंठ्याला 85,800 रुपयाची किल्ल्या आता द्यायला. म्हणून आमची मागणी आहे की तो जो शासन निर्णय काढलेला आहे त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये आणि 23 सप्टेंबरला ते दोन्ही शासन निर्णय बदलून जे काय अवघड ते सगळे का उघडले घेण्यासाठी, कारण की आधी मदत कमी होईल म्हणून शेतकऱ्यांना रक्कम जास्त 3 मिलीमीटर म्हणून बाजारात पडवून यांचं आता फडणवीस साहेबांचं मंडळ आहे गोलापाक, त्यांच्या मंडळामध्ये प्रजन्यमापक यंत्रच नाही. आमच्या घरसुगीमध्ये तालुक्यात आंबड तालुक्यात असे 22 ठिकाणी प्रजन्यमापक. आमची तिसरी मागणी सर 8 दिवस पाऊस पडला, एका दिवशी 5 MM नाही पडला, पण रोज 10-20 MM पडत गेला. त्यामुळे ते जमिनीमधल्या सोयाबीनच्या मुळे, तुरीच्या झाडाच्या मुळे, कपाशीच्या झाडाच्या मुळे सगळ्या कुजल्या सगळ्या ते उभारायला लागले. मुगले यांच्या उपोषणस्थळी भेट दिली, त्यांची काय मागणी आहे, काय आज जालना येथील आपल्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गजानन उगले हे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी जालना जिल्हा ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी, ज्या जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण संबंध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्या संदर्भात शेतकऱ्याला मदत करावी अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन अथवा आमरण उपोषण हे त्या शेतकऱ्यांच्यासाठी उभारलेलं आहे. त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले. मला निरोप लागला की ते अशा शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी इथं उपोषण करताय. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इथे आलो आणि त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा द्यावा, किंबहुना शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता आपण सगळेजण एका व्यासपीठावर यावं यासाठी मुद्दाम त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. मी त्यांच्या मागण्याच्या बाबतीत एवढंच म्हणेल की सरकारने पंचनामे करावे. जिथं पीक शिल्लक उरलं नाही तिथं कशाचे पंचनामे करावे, किंवा जमीन खरडून गेली मातीच राहिली नाही तर तिथं काय उगून येईल म्हणून तुम्ही पंचनामे करायला घेताय. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना NDRF आणि SDRF मध्ये जे पूर्वीचे नॉर्म्स आहे किंवा पूर्वीचे जे काही नियम आहे ते शिथिल करून जास्तीची मदत कशी करता येईल ती करावी. आणि गजानन उगले यांनी ज्या ज्या मागण्या केंद्र सरकारच्या संदर्भात आहे, राज्य सरकारच्या संदर्भात आहे, सध्याच्या ओला दुष्काळाच्या संदर्भात आहे, जिरायत आणि बागायताच्या संदर्भात आहे, अशा सगळ्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे. याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज गजानन उगले यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलोय. आणि येणाऱ्या काळात सरकारने जर योग्य मदत केली नाही तर आम्ही सर्वजण एकत्र एका व्यासपीठावर येऊन सरकारला शेतकऱ्याला मदत देण्यासाठी भाग पाडू. धन्यवाद.